आज आपल्या समाजात ना खूप एक विचित्र गोष्ट पसरते की महागातली शाळा म्हणजे खूप चांगली शाळा आहे. मुलं चांगली चांगली कपडे घालतात, रोज एक नवीन ड्रेस लागतो, शाळेंनी फॅन्सी गोष्टी दिलेत म्हणजे चांगली शाळा. ही पालकांच्या पूर्णपणे चुकीची पद्धत आता मिक्स झालेलीच आहे. पालक काय म्हणतोय, मला मिळालं नाही ना, माझ्या मुलांना तरी मिळू दे. पण मी सांगतो, खरोखर तिथं शिक्षण मिळतंय का हो? तिथल्या शिक्षकांचे पगार बघा, तिथल्या शिक्षकांची बाबा किती कष्ट घेतात मुलांसाठी हे बघा. आता पगार आणि कष्ट घेण्याची गोष्ट का काढली, कारण मी सर्रास बघतोय खूप टॅलेंटेड लोक तुम्हाला कमी पगारात मिळणार आहेत का 2-4 हजार रुपयाला, जाऊन चेक करा. पालक आज त्याच्या मागे लागलाय की चांगली शाळेची बिल्डिंग दिसते, चांगल्या फॅसिलिटी दिसतात म्हणजे खूप चांगला आहे. मी म्हणतो, जर विद्यार्थ्यांना शिकवणारा प्रामाणिक शिक्षक असेल तर तो झाडांच्या खाली बसून शिकवणार. याचा अर्थ असा नाहीये की ते इंग्लिश मिडियम वगैरे शाळांमध्ये चांगले शिक्षक नाही आहेत. बऱ्यापैकी मी म्हणतोय का खूप महागातले पैसे घालून तिथं खरोखर त्या लेवलचं शिक्षण मिळतं का, हा मोठा प्रश्न आहे. आज आमचंही जे शिक्षण झालंय, आम्ही पूर्णपणे मराठी मीडियम मधून आलोय आणि पुढे जाऊन आम्ही बऱ्याच गोष्टी केल्या. असं नाही म्हणत की तुम्ही आता मराठीमध्ये शिकावं, पण मी गरजेच्या गोष्टी शिका हे सांगतोय. दिखाव्याच्या मागे पडल्यामुळं आज अडचण आलेली आहे. पालकांच्या आर्थिक तर बिघडलेलंच आहे, पण मुलांची पण क्वालिटी मिळत नाही. काही पालक म्हणतात आमच्याकडे खूप पैसे आहेत, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, आम्ही घालतोय तिथं. पण तुम्ही तिथं घातल्यानंतर ती क्वालिटी मिळायला लागली का? आता इंटरनॅशनल स्कूल सारखं असं काही पण चालू केलंय, एक रिझल्ट लागत नाही. मग हा बोर्ड, सीबीएसई बोर्ड वगैरे सांगतात, 10वीचा एनटीएससीचा एक रिझल्ट लागलाय का बघा शाळांमध्ये. मग आमच्या मराठी शाळा तर सोडा, मी म्हणतो सेमी इंग्लिशच्या शाळा चांगल्या आलेत पुढे जाऊन. मराठी मीडियम पण अजूनही बऱ्याच ठिकाणी चांगले आहेत. पण तुमच्याकडे पर्याय असेल सेमी इंग्लिश, किंवा भले तुम्हाला इंग्लिश मिडियमला घालायचं आहे, तिथली क्वालिटी चेक करा, रिझल्ट पहा जाऊन. 10वीच्या बोर्डाचे रिझल्ट नका, एनटीएससी सारख्या एक्झामचे रिझल्ट बघा, कारण 10वीच्या बोर्डाला खूप चांगले मिळतात. आणि खरोखर रिझल्ट बघायचा ना, तर 12वीचे रिझल्ट बघा, एंट्रन्सचे वगैरे. तर तुम्हाला पैसे घालवायचे आहेत, घालवा, काही हरकत नाही, तुमचे पैसे आहेत. पण ज्या क्वालिटीच्या साठी तुम्ही हे सगळं करताय, खरोखर ती मिळते का, हा स्वतःला पहिला प्रश्न विचारा.